नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 38 साईजचा प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझी प्रिन्स कट कटिंग करण्याची खूप सोपी पद्धत आहे. मैत्रिणींनो, तुम्ही नवीन असाल तर पेपरवरती अगदी सुरुवातीला कटिंग करून बघा. मी डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, मी अस्तर जो आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे, डबल फोल्ड करून घेतलेला आहे. आपल्याला सुरुवातीला टाकायची आहे ब्लाऊजची उंची. तर ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. त्यामध्ये मी 1 इंच प्लस करून 15 इंचावरती टिक करून घेतली आहे. तुमच्या ब्लाऊजची जी उंची आहे ती तुम्ही टाकू शकता. तर आता शोल्डर घेणार आहे मी 5.25 इंचचा. 5.25 शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला. अगोदर सुरुवातीला आपण पाठीमागच्या भागाची कटिंग करूयात, मग नंतर पुढच्या भागाची कटिंग करायची आहे आपल्याला. आणि मी मोंडा घेतलेला आहे 5.25 इंचचा. पावणे 6 इंचावरती टिक करून असा आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. तर आता बघा, 38चा चौथा भाग 9.5 येतो. त्यासाठी मी इथं 9.5 वरती टिक करून घेतलेला आहे. आणि शिलाई मार्जिनसाठी आपल्याला 1.5 इंच, तुम्ही 2 इंचही घेऊ शकतो. 1.5 इंच भरपूर होते. इथे मी 1.5 इंचावरती, तर पूर्ण घडी आपली 11 इंच आलेली आहे. तर बघा, पुढचा गळा रुंदी घेत आहे मी इथे 2.25 इंच. 2.25 इंचावरती मी टिक करून घेतलेली आहे. आता आपल्याला पाठीमागाचा गळा घ्यायचा आहे. तर मी बघा, जो मापाचा ब्लाऊज आहे तो पाठीमागून फोल्ड करून घेतलेला आहे आणि खालती अर्धा इंच सोडलेला आहे शिलाई मार्जिनसाठी. आणि कस्टमरला गळा थोडासा मोठा हवा होता म्हणून मी वरती घेतलेला आहे. असा बॉक्स तयार करून आपल्याला जी डिझाईन हवी आहे ती आपली इथे डिझाईन काढून घेऊन कटिंग करू शकतो. तर बघा, मी गोल गळ्यालाच आकार दिलेला आहे. तर पाठीमागलचा मोंड्याला आकार देण्यासाठी मी 1.5 इंचावरती टिक करून, हे बघा, आता आपण इथे पाठीमागलच्या याच्यासाठी आकार देऊन घेऊयात मोंड्यासाठी. आणि आता आपण इथे कट करून घेऊयात हे पाठीमागलचा भाग. तर आपल्याला या पाठीमागलच्या भागापेक्षा पुढचा भाग म्हणजे प्रिन्स कटचा भाग जो कटिंग करायचा आहे त्याला जास्त कपडा लागणार आहे. त्यापेक्षा जास्त म्हणजे उंचीलाही आणि असं जास्त बॉडीला पण. त्याच्यासाठी हे बघा, जास्त असं मी थोडंसं पुढे अस्तर पुढे सरकावून घेतलेलं आहे. आणि आता पाठीमागलचा जो भाग आहे तो आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि जसाच तसा तो आखून घ्यायचा आहे खडूने. तर सगळीकडे आपण आखून घेतलेलं आहे. आता आपण हे पाठीमागचा पार्ट काढून घेऊयात आणि ते मापे टाकूयात. तर बघा, आधी सुरुवातीला आपण मोंड्याचा आकार घ्यायचा आहे पुढच्या भागासाठी. त्यासाठी आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे जो आपण घेतला होता 5.25 इंचचा. आणि पुढच्या मोंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचावरती टिक करून आपण पुढच्या मोंड्याला आकार देऊन घेऊयात आधी. आणि जो गळा आहे पुढचा तो घ्यायचा आहे आता आपल्याला. तर प्रिन्स कटचा पुढचा गळा जो आहे तो खूप छोटा होतो म्हणून आपल्याला इथे 7 इंचावरती टिक करून घ्यायची आहे. आणि इथे बॉक्स तयार करून आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात. तर आता बघा, खालच्या साईडनी आपल्याला 3.25 इंचावरती टिक करून घ्यायचं आहे.
आणि असं जो उभा टक्स आहे तिथे पण आपल्याला पावणे 4 इंचावरती पर्यंतच टिक करून घ्यायचा आहे. आणि जो मधला आपल्याला टक्स घ्यायचा आहे तो 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. तर बघा 1.5 इंचावरती टिक केली आणि असं आपण छोटासा 1.5 इंचावरती असं सरळ रेषेने आखून घ्यायचं आणि आकार देऊन घ्यायचा प्रिन्स कटचा. जे नवीन आहेत त्यांना प्रिन्स कटचा आकार देता येत नाही त्यांनी अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. आणि आता हे बघा इथून आपल्याला मोंड्याच्या साईडने जुळून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. तर बघा आता जो आपण टक्स टाकल्यानंतर थोडं वरती जाऊ नये ब्लाऊज म्हणून इथं खाली आपल्याला अर्धा इंचावरती टिक करून घ्यायचं आणि जास्त आपल्याला वाढून घ्यायचा आहे कपडा. आणि टक्स टाकल्यानंतर जो कपडा कमी पडेल इकडे या साईडला फिटिंग करते वेळेस म्हणून आपल्याला 1.5 इंचानी इथे पण वाढून घ्यायचं आहे. आणि इथे मोंड्याच्या साईडला पण प्रिन्स कट जोडल्यानंतर कमी पडेल म्हणून इथे पण अर्धा इंचानी वाढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे सगळे जॉईन करून घेऊयात. तर बघा इकडे खालती फिटिंग करते वेळेस असं बाहेर कोपरा येऊ नये म्हणून थोडंसं अर्धा इंचाने आपण असं तिरकस रेष आखून घ्यायचं आहे. आणि या साईडने पण पुढे पण ब्लाऊज असा पुढे येऊ नये म्हणून थोडंसं अर्धा इंचाने कमी कपडा करून असं तिरकस रेष आखून आपण जसं आखून घेतलेलं आहे खडूनी तसंच कटिंग करून घेणार आहोत. तर एकदम सोपी पद्धत आहे प्रिन्स कटिंग करण्याची. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुमचा ब्लाऊज तुम्ही शिवा. तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर प्रिन्स कट अस्तर कटिंग झालेलं आहे. तर आता आपण बघूयात बाही कटिंग. तर मी अगोदर 2 फोल्ड केलेलं आहे डबल फोल्ड. आता हे 4 फोल्ड करून घेतलेलं आहे बघा. आणि इथं आपल्याला टाकायची बाहीची उंची. तर बाहीची उंची आहे 11 इंच, म्हणजे 10 इंच आहे त्यामध्ये 1 इंच मी प्लस करून टाकलेला आहे. तर 10 इंचावरती. आणि दंडगेर आहे 5.5 इंचाचा, 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे. आणि कॅप हाईट आपल्याला घ्यायचं आहे 3 इंच. तर बघा 3 इंच जो कॅप हाईट घेतलेला आहे त्याच रेषेला आपल्याला 6.5 इंचावरती टिक करायचं आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. आणि जो आकार आहे तो अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे बाहीचा. आणि आता इथे आपण कट करून घेऊयात बाहीची पण सेपरेट व्हिडिओ आहेत सावकाश पद्धतीने, ते पण तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन चेक करू शकता. तर पुढच्या मोंड्याला म्हणजे पुढच्या भागासाठी पहिला हे बघा पानाच्या आकाराचा कट करून घेतलेला आहे. तर आता आपण मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून कटिंग करून घेऊयात. तर मैत्रिणींनो माझी प्रिन्स कटिंग करण्याची कशी वाटली पद्धत ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर पुन्हा भेटूया अशाच आणखीन एक छानशा व्हिडिओमध्ये. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण याची शिलाई बघणार आहोत संपूर्ण. तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी शिलाईची पण सोपी आहे पद्धत. तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
तर पुन्हा भेटूया आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.